वर्धा येथे महावितरण अंतर्गत काम करणाऱ्या ठेकेदारांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे धरणे आंदोलन सुरू केले आहे। ठेकेदार संघटनेच्या म्हणण्यानुसार त्यांनी अनेक वेळा तोंडी तसेच लेखी निवेदने देऊन मागण्या मांडल्या होत्या, मात्र कोणतीही सकारात्मक कारवाई झाली नाही। महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड महावितरण विरोधात हे आंदोलन करण्यात आले असून संघटनेने विविध मागण्या मांडल्या आहेत। यात जुने कामाचे आदेश रद्द करणे, नवीन देखभाल कामाचे आदेश देणे, पूर्ण कामाचे थकीत देयक अदा करणे तसेच राऊंड रॉबिन पद्धत हटवणे याचा समावेश आहे। तीव्र उन्हाळ्यात सुमारे 45 अंश सेल्सिअस तापमानातही ठेकेदारांनी शांततापूर्ण पद्धतीने धरणे आंदोलन सुरू ठेवले। संघटनेने इशारा दिला आहे की जर वेळेत मागण्या पूर्ण झाल्या नाही तर भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल। चालू आहे कशाचा काय जे टेंडर कंडिशन मध्ये राऊंड रॉबिन या पद्धतीचा कुठेही उल्लेख नव्हता आणि राऊंड रॉबिन पद्धती अतिशय कॉन्ट्रोल असलेली अन्यायकारक पद्धत आहे। त्या पद्धतीत काम करणे, बिल मेंटेनन्स चे काम करणार नाही, ते काम करण्याला अडथळे येत आहेत। आमचे ऑर्डर बनत नाही आणि हे सगळं शक्य नाही। साईट फील्डवर हे काम करत असताना शक्य नाही आणि त्यातल्या त्यात आम्हाला जुने पैसे पण मिळेल। अजून मागच्या वर्षीचं बाकी आहे। राऊंड पद्धतीपणाने विचार नाही की आपली पद्धत अजून कुच आहे आणि जुनी बंद करून टाकली, त्यामुळे बिल वाढले आहेत। हाच त्रास आम्हाला सहन करावा। प्रशासनाचा हा मनमानी कारभार आहे असं हरकत नाही। बद्दल काय सांगणार? मनमानी बिल नाही आहे सर शब्द, बिल न थकेस बिल आणि प्रशासनाने लादलेला कारभार प्रशासनाचा, कारण प्रशासन मागणी ऐकायलाच तयार नाही आहे। त्यामुळे धरणे आंदोलन करतो। तुम्ही मागण्या नाही केल्या तर तुम्ही काय करणार? आम्ही कुठल्याही प्रकारचे प्रिव्हेंटिव्ह ब्रेकडाऊनचे कामे करणार असं आपल्याला इशारा दिला। महाराष्ट्र 24 करिता संतोष देशमुख, वर्धा।